अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी 7वा वेतन आयोग लागू होण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू केलंय। मनपा प्रशासकीय इमारतीसमोर कर्मचारी आंदोलनाला बसलेत। राज्यातील अनेक ड वर्ग महापालिकांनी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू केलाय। नगरमध्ये मात्र सरकार टाळाटाळ करतंय। लवकरात लवकर निर्णय न झाल्यास अत्यावश्यक सेवाही बंद करण्याचा इशारा कर्मचारी युनियनने दिलाय। यावेळी अध्यक्ष बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, बाबासाहेब राशीनकर, आनंद वाईकर, अनंत लोखंडे, नंदकुमार नेमाने, राहुल साबळे, बलराज गायकवाड, सागर साळुंके, अजय सौदे, प्रफुल्ल लोंढे, अजित तारू, अंतवन क्षेत्रे, विजय कोतकर आदींसह कर्मचारी उपस्थित होते। महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीनं युनियनचे ज्येष्ठ अध्यक्ष आदरणीय सारसर साहेब, बाबासाहेब मुदगल, कार्याध्यक्ष राशीनकर हे तिघजण उपोषणास बसलेले आहे। उपोषणाची सुरुवात झालेली आहे। आत्ताच आम्ही इथं बसलेलो आहोत। सर्व कर्मचाऱ्यांनी इथं येऊन त्यांना उपोषणासाठी बसवलेलं आहे। खऱ्या अर्थानं जो आहे तो एकच विषय आमचा इथं मागणी आहे की 7वा वेतन आयोग हा अद्याप आम्हाला लागू झालेला नाही। महानगरपालिकेतील कायम सर्व कर्मचाऱ्यांना तो लागू व्हायला पाहिजे होता, तो झालेला नाही। इतर ज्या महानगरपालिका आहेत, ड वर्ग महानगरपालिका, त्या सर्व ड वर्ग महानगरपालिकेतला खर्च, आस्थापना खर्च आमच्यापेक्षा जास्त असून सुद्धा त्यांना महाराष्ट्र शासनानं 7वा वेतन आयोग लागू केला, परंतु आमच्या अहमदनगर महानगरपालिकेला अद्यापपर्यंत तो 7वा वेतन आयोग लागू केलेला नाही। महानगरपालिकेने 19 मार्च 19ला 7वा वेतन आयोगाच्या शिफारसी मान्य केलेल्या आहेत आणि त्या प्रस्ताव शासनाकडे पाठवला। शासनाने अद्यापपर्यंत त्याला मंजुरी दिलेली नाही। वेळोवेळी आम्ही त्याच्यामध्ये आंदोलनं केली। लाँग मार्चसारखा मोठा निर्णय आम्ही घेतला। आम्ही इथून मुंबईला पायी लाँग मार्च सगळे 3000 कर्मचारी निघालेले होते। निम्म्या वाटेमध्ये शासनाने आम्हाला पत्र दिलं, विनंत्या केल्या आणि एक मीटिंग लावली। डिसेंबरमध्ये 2 ऑक्टोबरला आम्ही लाँग मार्च सुरू केला। 4ला तो पत्र आला आणि आम्हाला सांगितलं की तुमची बैठक मंत्रालय पातळीवर लावलेली आहे आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये ती बैठक 4/12/2023ला लावली, परंतु तीसुद्धा महाराष्ट्र शासनाने ऐनवेळेस कॅन्सल केली आणि आमचा महानगरपालिकेतला 7वा वेतन आयोगाचा प्रश्न प्रलंबित राहिला। त्याच्यानंतरही आम्ही सारखे निवेदनं या मंत्रालय पातळीवर चक्रा मारल्या, परंतु कुठल्याही प्रकारे तो प्रश्न अद्याप सुटलेला नाही। आता आम्ही निर्णय घेतलेला आहे, आमरण उपोषणाला बसलेला आहोत। जोपर्यंत 7वा वेतन आयोगाचं मंजुरीचं पत्र महानगरपालिकेत येत नाही तोपर्यंत आम्ही कर्मचारी उपोषणातून उठणार नाहीत आणि जर महाराष्ट्र शासनाने त्याची दखल लवकर नाही घेतली तर आम्ही नागरिकांना वेठीस धरायचा उद्देश आमचा अजिबात नाही, म्हणून तर आम्ही आत्मक्लेश करून बसलेलो आहोत। उद्या जर कामगारांनी कुठला त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला आणि जर त्याच्यामध्ये उग्र स्वरूप निर्माण झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदार राज्य सरकार राहणार आहे। महानगरपालिकेने त्यांचं काम केलेलं आहे, ह्या सगळ्या जबाबदार राज्य सरकार राहणार नाही। त्याच्यामुळं राज्य सरकारनं त्याची दखल घ्यावी आणि ताबडतोब आमचा 7वा वेतन आयोगाचा प्रश्न निकाली काढावा, एवढंच या निमित्तानं सांगेल। आज आम्ही बसलेलो आहोत आणि जोपर्यंत आमचा 7व्या वेतन आयोगाचा निर्णय होत नाही, अंतिम निर्णय लागत नाही, तोपर्यंत आम्ही मंडपातून उठणार नाही। अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी संघटनेच्या वतीने आज आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे। आत्ताच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सर्व हेड ऑफिसचे कर्मचारी आम्हाला आंदोलनस्थळी आमच्या ठिकाणी बसवण्यासाठी इथे उपस्थित होते। आमची मागणी एकच आहे, 7वा वेतन आयोग आम्हाला मिळाला पाहिजे। राज्यातील सर्व महानगरपालिकांना 7वा वेतन आयोगाची मंजुरी राज्य सरकारने दिलेली आहे। काही महानगरपालिका आपल्या नगरपालिकेपेक्षा अत्यंत दयनीय अवस्था असतानाही तिथं 7वा वेतन आयोगाने तिथले कर्मचारी पगार घेतात व आम्हाला महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना नगरच्या 7वा वेतन आयोग अद्याप मिळालेला नाही। आमचा 2019मध्ये ठराव झालेला आहे। ठराव होऊन सर्वात प्रथम ठराव राज्य सरकारकडे आमच्या महानगरपालिकेचा गेलेला असतानाही सगळ्यात शेवट आम्हाला झाला, त्याच्यामुळे आत्मक्लेश करण्याची वेळ आलेली आहे। आम्ही आत्मक्लेश करत असताना इथं आमरण उपोषण बिन खाता पेता आम्ही आज 3 जण बसलेलो आहोत। मी स्वतः बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर अध्यक्ष, आमचे कार्याध्यक्ष बाबासाहेब राशीनकर, आम्ही तिघं मिळून आज उपोषणाला बसलेलो आहे आणि आमचा ठाम निर्धार आहे की जोपर्यंत राज्य सरकार आमच्या 7व्या वेतन आयोगाला मंजुरी देत नाही तोपर्यंत आम्ही बसणार आहोत। याच्यानंतर आमचे कर्मचारी आहेत, इतर विभागातले झाडू कामगार आहेत, यांना काय आम्ही आज सामील केलेलं नाही, पण उद्या आमची दयनीय अवस्था पाहून जर त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला, नगरकारांची कुठली सेवा खंडित करण्याचा आमचा मानस नाही आहे, पण जर कर्मचाऱ्यांचा उद्रेक झाला आणि त्यांनी जर काही काम बंद केलं तर नगरकारांनी आम्हाला पाठबळ द्यावे
आम्हाला व्यवस्थित ट्रीटमेंट द्यावी की आमचा कुठलाही नगरकारांशी रोष नाही आहे. आम्हाला आमच्या हक्कासाठी भांडण आहे, त्यासाठी या नगरकारांनी आम्हाला मदत करावी. आम्ही राज्य सरकारपर्यंत उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, त्याचबरोबर कलेक्टर, SP ऑफिस सर्वत्र प्रोसिजर करून आम्ही आज आंदोलनाला बसलेलो आहे. आमच्या या आंदोलनाला महापालिकेतील सर्व पदाधिकारी, अधिकारी व आमच्या आयुक्तांचाही नक्कीच आम्हाला पाठबळ मिळेल. कारण आमचं भांडण महापालिकेशी नसून आमचं भांडण राज्य सरकारशी आहे, मुख्यमंत्र्यांशी आहे. त्यांनी आमचा तात्काळ हा 7वा वेतन आयोग मंजूर करावा. जर 2 दिवस 4 दिवस उलटत गेले तर हे आंदोलन चिघळत जाईल. जसे की लॉंग मार्च आम्ही काढला होता, 3 दिवस आम्ही पूर्ण पालिका बंद पाडली होती, नगरकारांना कुठली सेवा मिळाली नाही. त्यावेळेसही नगरकारांनी आम्हाला साथ दिली, कुठली तक्रार केली नाही. काही सामाजिक संस्थांनी तर त्यांच्या एरियातले गल्ल्यासुद्धा साफ केल्या होत्या, याचा आम्हाला खूप आनंद झाला. त्याचप्रमाणे समजा 2-3 दिवसानंतर असं काम जर बंद पडलं तर नगरकारांनी आम्हाला साथ द्यावी व आमच्या 7व्या वेतन आयोगासाठी आम्हाला पाठबळ द्यावे, एवढीच या निमित्ताने विनंती करतो. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.